आंतरराष्ट्रीय स्तरावर मी स्वतः कराटे खेळायचो त्यावेळेस 7 देशात मी बेस्ट मॅनेजमेंटचा पुरस्कार मिळाला. तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर माझी लहानपणी पण मला आवड होती, गेलो होतो. सेकंड ह्याच्यात माझं छावणी रिसॉर्ट आहे, त्याला पण लंडन पार्लमेंटमध्ये अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळं कुठं ना कुठे इंटरनॅशनल टेस्ट सारखाच होता. पण हे सगळं करत असताना इंटरनॅशनल पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण इंटरनॅशनल ह्याच्यावर जाऊन बोलण्याची संधी आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून बोलण्याची संधी कधी नव्हती मिळाली. आणि ती दुबईच्या महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून तिथं त्यांनी मला बोलवलं, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. कुठल्याही टेक्नॉलॉजीने आपल्याला वापरायचं का आपण टेक्नॉलॉजीचं वापरायचं, म्हणजे AI मुळे कित्येक जॉब जाणार आहे ते कोणाला लक्षात येत नाहीये. पण तेच ज्यावेळी जॉब जात असतील त्यावेळी नवीन जॉब पण क्रिएट होणार आहेत. पण जगात जे बिझनेस आहेत ते भारतात अजून आलेले नाहीयेत आणि भारतात काही बिझनेस आलेत पण ते महाराष्ट्रात अजून आलेले नाहीयेत. त्याच्यामुळे बाकीचे राज्य, बाकीचे तरुण पुढे चाललेला आहे आणि आपला तरुण जास्त राजकारणात ह्याच्यात त्याच्यात अडकत चाललेला आहे. किंवा काही जणांना तर रस्ता शोधायचा असतो पण त्यांना समजत नसतं की हा रस्ता आहे. मग तो रस्ता दाखवायचा कुठलं काम, तर मग आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून न्यू स्टार्टअपवर आम्ही फोकस केला. भविष्यात जे जग बदलणार त्याच्यावर आदर्श मित्र मंडळ स्वतःला अपडेट ठेवतं आणि अपग्रेड करून काम करतो. पोलिसांचं जीवन खूप तिथलं अवघड आहे. महाराष्ट्र पोलिसांमधलं आपण जे पोलिसिंग बघतो आणि गरजेतले पोलीस खूप मोठा फरक आहे. इथल्या पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बाहेर असतात, गुन्हेगार लपलेले असतात. इथल्या पोलीस स्टेशन मध्ये कोणी येऊ जाऊ शकतं, तिथलं पोलीस स्टेशन तसे नाही. 56 मधल्या 33 पोलीस स्टेशन ही आपल्या पुणे शहरातल्या लाल महाल आणि शनिवारवाड्यासारखे. तिथं लहानपणी जो आपण पुस्तकात जागता पारा बघितलेला आहे, तो जागता पारा तिथं 24 तास पोलिसांना द्यावा लागून बाहेर. जेव्हा एक छोटीशी 5x5 ची झोपडी असते की जिथं सारवलेलं नसतं, खाली माती असते, चिखल असतो पावसात, अशा ठिकाणी मासिक पाळीत आलेल्या स्त्रियांना तिथं ठेवतात, ज्याचा संपर्क तिथल्या कुटुंबाशी काहीच नसतो. दुसरं तिथं विंचू चावून, साप चावून काही महिला. माझ्याकडे 94 कंपन्या आहेत की ICICI, HDFC, टाटा, बजाज माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर आहेत आणि 450 मुलं तिथं काम करतात. राजकोंड्याच्या माध्यमातून मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये घुसलो. त्या स्कीम मधनं जो पैसा आला त्याच्यात रिसॉर्ट बांधतो जे वेगळं असेल. हजारो हॉटेल लोक बांधतात. पण आता चान्स आला होता, पैसा होता आणि मग छावणी नावाचं एक रिसॉर्ट गड किल्ल्यांच्या बरोबर पायथ्याला ओरिजिनल ह्याच्यात त्या काळातलं सगळं साहित्य घेऊन, त्या काळातला 450 वर्षापूर्वीचे काही अँटिक पीस आहेत तिथं, ते सगळं करून तिथं उभं केलंय. आणि हे सगळं लोकांना आवडलं. कुठेही जाहिरात न करता आज लंडन पर्यंत त्याची दखल घेतली गेली आणि लंडन पार्लमेंटमध्ये छावणी रिसॉर्टला अवॉर्ड पण मिळाला. मुलखा वेगळी माणसं या सदरामध्ये आपल्याकडे आज एक व्यक्तिमत्व आलेलं आहे. गणेश उत्सव मंडळाला एक जागतिक दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं पण आणि गणेश मंडळांचं पण नाव गेलेलं आहे. आपल्याकडे आलेले आहेत उदयदादा जगताप. माझ्या पॉडकास्टवर हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्ते. गणेश मंडळ जागतिक लेवलला नेण्याच्या मागची काय भूमिका होती आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागलं तुम्हाला? मी आदर्श मित्र मंडळाचा कार्यकर्ता आहे. आदर्श मित्र मंडळ हे एका चाळ सिस्टीम मधलं गणेश मंडळ आहे आणि ह्या मंडळात मी बघितलं की लहान लहान मुलं चांगलं काम करायचा प्रयत्न करत होती, पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नव्हतं आणि त्याच्यात काही गुन्हेगारांकडनं अशा मुलांना त्रास होत होता. त्यांना खूप जणांना आम्ही वर्गणी मागत होतो पण तरी दारं लावल्या जात होती. आम्ही विचार केला चांगलं काम करून लोकांकडे जाऊ म्हणजे आपल्याला वर्गणी मिळेल. पण जेव्हा चांगलं काम करून लोकांकडे गेलो तेव्हा लक्षात आलं की अरे लोकांचे प्रॉब्लेम खूप आहेत आणि मग आपण काय करायचं, तर जसं घर आपण चालवतो तेव्हा आपण आपल्या पैशाने चालवतो. आपण मग आपला बिझनेस करतो किंवा नोकरी करतो आणि त्या येणाऱ्या पैशातून आपलं घर चालवत असतो. मग आपलं मंडळ पण स्वयंभू करू, आर्थिकदृष्ट्या सक्षम करू म्हणून आम्ही 30 जणांनी असं केलं की गणेश मंडळांना पहिल्यांदा सगळे बिझनेस आणले आणि त्याच्यात असं केलं ज्यांचं मुलांचं क्वालिफिकेशन कसं आहे ते बघितलं, त्याप्रमाणे आम्ही त्यांना बिझनेस प्रोव्हाइड केले. मग मेडिमिक्स साबण, पितांबरी साबण, आमच्यातला अजय बसवेकर, गिरीश जारोडकर, शैलेश घाडगे आम्ही सगळ्यांनी मिळून एक बिझनेस आणले आणि अशा मुलांना पहिल्यांदा जे बेरोजगार होते त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि वर्षातलं महिन्याचं एक उत्पन्न आपण गणेश मंडळांना द्यायचं, आपल्या गणेश मंडळाला, जेणेकरून आपण वर्गणी मागायचं बंद करू आणि स्वतःचं मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करू. आणि त्या माध्यमातून आमचं गणेश मंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पहिल्यांदा. आणि हे करत असताना मुलांना नवीन उद्योग माहिती झाले, मुलं बेरोजगार जी होती ती रोजगार उपलब्ध झाला आणि हे मंडळाचं पहिलं खूप मोठं यश होतं. हे करत असताना मग आता मुलं तर चांगलं काम करायला लागली, सगळं करायला लागली, मंडळाकडे पैसा यायला लागला. मग आता काय करायचं? मग त्या काळात एक लक्षात आलं की सारेगमपला जास्त हिट मिळत होत्या
घरातले आदर्श कमी होत होते. म्हणजे आपण बघितलं तर पहिल्यांदा देवदेवतांचे फोटो असायचे घरात, ते कमी झाले. त्याच्यानंतर आपण बघितलं तर ज्यांनी देश स्वतंत्र केला असे शहीद भगतसिंग असू देत किंवा स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं असं छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज ह्यांचे देवदेवतांबरोबर स्वराज्य रक्षक जे होते त्यांचे फोटो असायचे. नंतर गांधींचे फोटो असायचे, भगतसिंगचे फोटो असायचे. नंतर घरातले कर्ता पुरुष त्यांचे फोटो असायचे. एका पिढीने तेही बघितलेले. पण नंतर आमची जी पिढी आली, आमच्या नंतरची पिढी आली, त्यांनी काय बघितलं की घरात आर्टिफिशियल फ्रेम लावायला सुरुवात केली. घरात चांगले आदर्श होते ते आम्ही स्वतःहून हाकलून दिले आणि घरात घर सुंदर कसं असावं ह्याच्यासाठी आर्टिफिशियल फ्रेम्स लावायला सुरुवात केली. मग घरातनं आपली जिजाऊ कमी झाली होती. जी आई 7 वाजता शुभंकर ती म्हण म्हणायची, ती आई 7 वाजता कुंकू सिरियल लावा म्हणायची. मग आमच्या लक्षात आलं आपला समाज थोडा नकळत बिघडत चाललेला आहे. आपण जे म्हणतो युवा शक्ती आहे, राष्ट्रशक्ती आहे, महासत्ता आहे, पण महान राष्ट्राकडे गेली पाहिजे. महान राष्ट्राची पायाभरणी जी आपल्या घरात होत होती, ही संस्कार केंद्र जी होती, ती संस्कार केंद्र जी होती ती कमी पडत चालली होती. आम्ही म्हटलं चला आपण एकदा परत वेगळा काहीतरी प्रयोग करून बघू. मुलं सारेगम पाकडं जास्त जात होती. डान्स गाण्याच्या विरुद्ध आम्ही नाहीये, पण डान्स गाण्याकडे 16 लाख हिट मिळत होत्या. त्याच वेळेस एकही ऑलिम्पिक पदक आपल्याला मिळत नाही हे लक्षात आलं. मग आम्ही विचार केला आणि एक खेळाची लायब्ररी आम्ही सुरू केली. म्हणजे आपण पुस्तकांची लायब्ररी हजारो बघितल्यात, लाखो बघितल्यात, पण खेळांची लायब्ररी एकही नाहीये. मग आम्ही काय केलं, लहानपणी थोडक्यात एक विचार केला याच्या पाठीमागे आणि अनुभव होते लहानपणीचे. म्हणजे लहानपणी आपण बघितलं 20-20 पैसे गोळा करून आपण बॉल आणायचो, पण क्रिकेटची बॅट ही कायम श्रीमंत मुलाची असायची. मग तो पहिला डाव त्यालाच द्यायचा, त्यालाच 2 डाव दे. त्याच्यात त्याच्या आईने त्याला जर बोलवलं तर आपल्या सगळ्यांचा मूड ऑफ झालेला असायचा, कारण आर्थिक परिस्थितीमुळे हरवलेलं बालपण ह्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आलेलं आहे. बरोबर. मग काय करायचं, तर मग मुलं ही सगळी गाण्याकडे वळत होते. मग आम्ही विचार केला चला क्रिकेटच्या बॅट पासून स्विमिंगच्या जॅकेट पर्यंत, स्केटिंगच्या शूज पासून बुद्धिबळापर्यंत आपण त्यांना सगळं सामान देऊ, खेळायला हे करून. पण त्याच्यावर पण आम्ही काळजी घेतली. सोमवार ते शुक्रवार हे साहित्य आम्ही देत नव्हतो. त्याचं कारण असं, सोमवार ते शुक्रवार मुलांनी अभ्यासही केला पाहिजे आणि शुक्रवार शनिवार रविवार हे साहित्य द्यायचो. तुटलं कुठलं जबाबदारी आमची. पहिल्याच वर्षात 4,500 विद्यार्थ्यांनी त्याचा 4,500 विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. हा खूप मोठा चेंज होता. मग त्या कार्यक्रमाला अजित वाडेकर पासून सर्वजण आले होते. धनराज पिल्ले काही वेगळ्या कार्यक्रमांना आमच्याकडे येऊन गेले. मग आमचा हुरूप अजून वाढत गेला. मग आम्ही विचार केला की चला ह्याच्या पुढे काय करता येईल. मुलांचे आदर्श हरवत चालले होते. म्हणजे 2002-3 ते 8 पर्यंत असा काळ होता की नॉर्मली पुण्यात गुन्हेगारांचे फ्लेक्स जास्त बघायचो. पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनचे होर्डिंग बघितलेत, राज खन्नाचे होर्डिंग बघितलेत. ते हिरो होते फिल्म लाईन मधले, पण आजचे हिरो हे गुन्हेगार व्हायला लागले होते. म्हणजे बघितलं तर फ्लेक्सच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या अहवालापर्यंत गुन्हेगार हे दिसायला लागले होते. मग लक्षात आलं तरुण मुलं गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत चालले, त्यांना ते हिरो वाटतात. मग आपण थोडंसं वेगळ्या खरे हिरो कोण आहेत ते समजलं पाहिजे समाजाला. म्हणून आम्ही आमच्या चाळ सिस्टीम मध्ये 192 घर आहेत. त्याच्यातल्या रेंटेड जी घर आहेत, जे भाडेकरू आहेत, त्यांचं सोडून आम्ही जवळजवळ 100 घरांवर अशा पाट्या लावल्यात की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांपासून सचिन तेंडुलकर पर्यंत ह्या सगळ्यांच्या पाट्या आमच्या घरावर नेमप्लेट आहेत, सगळ्यांच्या घरात. त्याच्यामुळे काय आलं की संत ज्ञानेश्वर कोण आहेत, संत नामदेव कोण आहेत, त्यानंतर मदर तेरेसा कोण आहेत, ज्यांनी समाजासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलेत, असे विषय किंवा छत्रपती शिवाजी महाराज नेमप्लेटवर आम्ही त्याची 4 ओळीची माहिती दिलेली आहे. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी जे रयतेचं राज्य आणणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान आम्हाला वाटतो, खाली आपलं नाव, आणि त्याच्या अगोदर 2 वेळी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती सोबत किंवा सचिन तेंडुलकरची माहिती. त्यामुळे मुलांना त्याचं नॉलेज पण राहायचं आणि घरात जाताना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज दिसायचे, तर बाहेर आल्यानंतर समोरच्या घरात सचिन तेंडुलकर दिसायचे. हा खूप मोठा चेंज होता. मग जे दारू प्यायचे त्यांच्या घरावर मुद्दाम आम्ही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम लावले, त्याच्यामुळे नकळत त्यांची दारू सुटली. हा खूप मोठा चेंज होता. असे युनिक प्रोजेक्ट आम्ही जास्तीत जास्त आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला आणि ते सक्सेस होत गेले. मग जसं गुन्हेगारीचं बोललो तोच विषय परत पुन्हा डोकं वर काढू लागला होता. पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचं वर्चस्व वाढायला लागलं होतं. धनकोडी सारख्या ठिकाणी 6 खून झाले होते. मग आम्ही लक्षात घेतलं की आता गुन्हेगारीवर पण काम करणं गरजेचं आहे. मग गुन्हेगारांची माहिती घेण्यासाठी मी स्वतः 2,500 गुन्हेगारांची परमिशन काढून जेलमध्ये जाऊन बोललो, त्यांच्यातले प्रॉब्लेम समजून घेतले. आणि प्रॉब्लेम समजल्यानंतर लक्षात आलं की जेव्हा गुन्हेगार सगळं करून बाहेर येतो एखादा गुन्हा केल्यानंतर, तर बाहेर आल्यानंतर त्यांना कोणी जॉब देत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस व्हेरिएशन लागतं आणि पैसा नसल्यामुळे ते बिझनेस करू शकत नाही. मग हे सगळं समजल्यानंतर मग त्यांना आम्ही 190 कुटुंबांना जवळजवळ शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलं. पहिल्यांदा 24 जणांना आम्ही जॉब दिले आणि 24च्या 24 जण सक्सेस झाला. हा पहिला आमचा खूप मोठा गुन्हेगारी क्षेत्रातला मोठा टर्न होता. मग हे गुन्हेगारी कमी करण्यासाठी जे काही तुमचे प्रोजेक्ट आहेत त्याबद्दल जरा सांगाल?
जसं मी सांगितलं आता की गुन्हेगारांचं पुनर्वसन केलं, तसं लक्षात आलं की डॉक्टरांची मुलं जशी डॉक्टर होतात, वकिलांची मुलं वकील होतात, तशी गुन्हेगारांची मुलं आर्थिक परिस्थिती अभावी परत गुन्हेगारी क्षेत्रात जात होती. मग अशा 190 कुटुंबांना आम्ही दत्तक घेतलं. त्याच्यात मग खूप चांगले चेंजेस बघितले. आणि तिसरा आम्ही दत्तवाडी पॅटर्न एक बघितला. म्हणजे तो सक्सेस असा कारणासाठी मी म्हणतोय की 350 गुन्हे दत्तवाडीच्या भागात होत होते. मला पोलिसांनी सांगितलं इथं काय करता येईल का. मग विजयसिंग गायकवाड साहेब, भानुप्रताप बर्गे साहेब, कमलाकर ताकोले साहेब अशा सर्वांनी आम्ही मिळून तिथे एक प्रोजेक्ट सुरू केला. पहिल्यांदा आम्हाला भैलोमे सर म्हणून जे क्रीडा शिक्षक आहेत हिरे हायस्कूलचे, ते माझे सर आहेत, ज्या हिरे हायस्कूलमध्ये शिकलो, तिथेही मुलं काही गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत होते. मग तिथले माने सर इथे आम्ही सगळ्यांनी मिळून प्रोजेक्ट सुरू केला. आणि तिथं लहान मुलांना पहिल्यांदा आम्ही असं केलं की चला कोण कोण मुलं, म्हणजे आम्ही शिक्षकांना विचारलं की तुम्हाला ह्यातली कुठली मुलं अशी वाटतात की जी गुन्हेगारी क्षेत्रात जाऊ शकतात किंवा जात आहेत किंवा चुकीचं काही करतायत. तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ही मुलं आहेत, पण ह्या मुलांना माहित ना आपण गुन्हे करतोय. मग कुणाच्या ह्याच्यात चाकू सापडले, कुणाच्या ह्याच्यात ब्लेड सापडलं की जे मारामारीसाठी वापरलं गेलं होतं. ही साधी 8वी 10वीची मुलं मुद्दामून टार्गेट केली आम्ही. कुणाच्या ह्याच्यात तिथल्या शिक्षक, लेडीज शिक्षक ज्या होत्या त्यांना चुकीच्या चिठ्ठ्या दिलेले दप्तरात सापडल्या होत्या. कुणाच्या ज्या तंबाखूच्या पुड्या सापडल्या होत्या. मग हे लक्षात आलं की अरे ही मुलं आहेत, मग ह्या मुलांवर काम करणं गरजेचं. ह्यांना समजत नाही की हे चुकीचं करतात, लहानच मुलं होती. पण मग अशा 24 मुलांवर पहिल्यांदा भैलोमे सर, मी, माने सर आणि पोलीस अधिकाऱ्यांनी काम सुरू केलं. 24च्या 24 मुलं सुधारली त्यातनं. 24च्या 24 मुलं चांगल्या मार्कांनी पास झाली. त्यातला एक अमेरिकेत आता शिक्षण घेतोय. अरे वा, हे खूप महत्वाचं होतं. त्यानंतर दुसरा विषय असा आम्ही केला की दत्तवाडी मधले जे गुन्हेगार आहेत, पण त्यांच्या गुन्हेगारांच्या मुलांच्या संगतीत असणारी मुलं जी वाईट शिव्या देत आहेत, वाईट बोलतायत, ह्या मुलांना आम्ही घेतलं. त्यांच्यासाठी ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांना मारलं जायचं त्याच पोलीस स्टेशनमध्ये शुभंकरतीपासून पसायदांचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. आणि ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांचे आवाज येत होते तिथं शुभंकरतीचे आवाज यायला सुरुवात झाली. म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये असा प्रयोग हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग होता. आणि तो संस्कार केंद्राच्या माध्यमातून 60 जणांची बॅच आम्ही सुरू केली. 60च्या 60 मुलांना आम्ही तिथं पुणे पोलिसांच्या साह्याने सर्टिफिकेट दिली. तो खूप मोठा चेंज होता. त्यानंतर आम्ही 24 मंडळ एकत्र केली जी भांडणं करतायत, मारामाऱ्या करतायत, त्यांच्यात खून झाले होते. साधा गणपती मंडळाचा गाडा पुढे घेण्यावर एकामेकांची वर्षानुवर्ष भांडणं असायची. मग अशा जवळजवळ 200-250 मुलांना, 350 मुलांना आम्ही एकत्र केलं. 24 मंडळ होते त्याच्यात. अशोक धिवरे साहेबांचं लेक्चर ठेवलं आणि अशोक धिवरे साहेब, पुण्यातली गणेश मंडळ ह्या कार्यक्रमाला आवर्जून आली. जनता वसाहतमध्ये हा कार्यक्रम घेतला होता. 350 मुलांमधली आम्ही भांडणं मिटवली. त्याच्यामुळे खूप चांगला चेंज झाला. ह्याच्यात मग तिथं ज्या लेडीज आमच्याबरोबर काम करायच्या, शेख भाभी, मोहरकर मॅडम किंवा अजून राणीताई ओवाळ असू देत किंवा अजून भरपूर तिथं लेडीज होत्या, संध्याताई बोमन नाय, सगळ्यांनी आम्हाला मदत केली. आणि त्याच्यात असा पॅटर्न झाला, एक एक गोष्ट करत होतो म्हणजे आम्ही. आणि लहान मुलांवर फोकस, तरुण मुलांवर फोकस, हे सगळं बघितलं. 350 गुन्हे होते त्या दत्तवाडी पॅटर्न मध्ये. 350 गुन्हे मध्ये 29 जण मोक्यात होते. तिथं 13 खून झाले होते. पण हे सगळं झाल्यानंतर तिथं एकच खून आणि जे 350 गुन्हे होते 192 आले होते. हा खूप मोठा चेंज होता. म्हणजे एका भागातले एवढे गुन्हे कमी करणं हा दत्तवाडी पॅटर्न त्या काळात 2010, 11, 12ला सक्सेस झाला. आणि पुणे शहराला दिशा धरणारा दत्तवाडी पॅटर्न ठरला. मुळशी पॅटर्न हा पिक्चर नंतर आला 10 वर्षांनी. 10 वर्ष अगोदर हा दत्तवाडी पॅटर्न हा सकाळनी, लोकमतनी, सगळ्या पेपरनी दत्तवाडी पॅटर्नच्या नावाने बातम्या दिलेल्या आहेत. आणि गुन्हेगारी कमी करणारा, पुणे शहरातली गुन्हेगारी कंट्रोल करणारा दत्तवाडी पॅटर्न हा मीडियाने पण उचलला होता. इतकं छान काम तुम्ही पुणे शहरात करत होता गुन्हेगारीवर. मग 1000 किलोमीटर दूर असलेल्या नक्षलवादापर्यंत कसे काय पोहोचलात? त्याचं कारण असं होतं, मी गुन्हेगारी कमी करण्यावर काम करत होतो आणि सगळं करत असताना रुटीन नेहमीप्रमाणे होतं. मी एकदा घरी बसलो होतो, जेवत होतो आणि जेवत असताना मला नेहमी सवय की एक बातम्या लावायची. बातम्या लावल्या आणि त्यावेळेस बघितलं की काही पोलीस शहीद झाले होते आणि काही नक्षलवाद्यांनी तिथल्या आदिवासींना गळे चिरून मारलं होतं. आणि त्याच वेळेस मला पुण्यात क्लिक झालं होतं की पुण्यात पण काही नक्षलवादी सापडले होते. त्यामुळे मला लक्षात आलं हा मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर कोण काम करत असेल किंवा नसेल आपण करणं गरजेचं आहे. मग मी तिथं माहिती काढली तर तिथल्या ज्या जगमान्यता, जगविख्यात असलेल्या ज्या सामाजिक क्षेत्रातल्या एनजीओ आहेत त्यांनी नक्षलवादावर काम नव्हतं केलं. त्यांचं काम चांगलंच आहे, नो डाऊट, त्याबद्दल काय मला बोलायचं नाही. पण नक्षलवादावर काम करत नव्हते. म्हणून मी पोलिसांशी तिथं संपर्क साधला. लक्ष्मी नरसे पतसंस्था ज्यांनी मला पुरस्कार दिला होता
जे माझे मित्र आहेत सुंचूरवर साहेब, त्यांच्या माध्यमातून पोलिसांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा पोलिसांनी आम्हाला नकार दिला की नक्षलवादावर तुम्ही काम करू नका, आणि पुण्यातनं 1000 किलोमीटर तुम्हाला काय गरज आहे, पुण्यात एवढं सामाजिक काम असताना तुम्ही इकडे येताय कशाला. बरोबर. मग त्यांना संशय असा आला की कदाचित हे नक्षलवाद्याशी संबंधित आहेत का, आपल्याबरोबर जर काम करतात सगळ्यांना मारून टाकतात, मग हे काय येत आहेत. संशय आल्यामुळे त्यांनी माझी माहिती घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे पुण्यात चांगलं काम करतायत. मग त्यांनी विचारलं, मग मी त्यांना सांगितलं की सर आम्ही काय उघड्या डोळ्याने बघू शकत नाही की नक्षलवादी जे मारतात तेही आपलेत, आदिवासी मारतात तेही आपलेत, आणि पोलीस मारतात तेही आपलेत. काश्मीर प्रश्न म्हटलं तर एका राज्यापुरता आहे, आणि काश्मीरमध्ये तुम्हाला माहिती की दुश्मन कोण आहे, पाकिस्तान हा सरळ सरळ दुश्मन आहे आपल्याला माहित असतं. पण नक्षलवादामध्ये आपलीच लोक आपली दुश्मन आहेत हे कोणाच्या लक्षात येत नव्हतं, आणि आपल्याच लोकांबरोबर आपली लढाई होती. शेवटी भारतीय मरत होता, आणि भारतीय मरत होता हे जास्त मनाला त्रास देणार होतं. म्हणून आम्ही विचार केला की ह्या विषयावर नक्की काम करणं गरजेचं आहे. मग काम करताना काय अडचण आहे, का सक्सेस होत नाही याचा आम्ही अभ्यास केला. सरकारी व्यवस्थेतल्या ज्या त्रुटी होत्या, ज्याच्यावर नक्षलवादी प्रोपोगंडा करत होते, आणि सरकार काही योजनांमुळे अयशस्वी ठरलं होतं जे आदिवासींचा विश्वास कमवण्यात. मग आदिवासी लोकांचा विश्वास कमवण्यात सरकार अयशस्वी ठरलंय, आणि नक्षलवादी जर यशस्वी ठरलेत तर परत मुख्य प्रभावात जर ह्या सगळ्यांना आणायचं असेल तर कोणाला तरी तिसऱ्या माणसाला काम करणं गरजेचं होतं. दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला असं वाटतं त्यापेक्षा आपल्याच घरात का नाही, म्हणून मग आम्ही विचार केला चला आपण प्रयत्न करूया. जीवाची रिस्क होती तरी आम्ही तिथं गेलो. मग पहिल्यांदा तिथल्या पत्रकार मित्रांनी खूप जणांनी मदत केली. तिथले स्वर्गीय संतोष मंतनवार जे पोलीस आहेत, रोमित तांबोळकर, डॉक्टर सलुजा, त्यानंतर तिथं व्यंकटेश म्हणून आहे, नंतर श्रीनिवास सुंचूरवारांचा खूप मोठा हातभार आहे याच्यात. म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये ते स्वतः आहेत, लक्ष्मी नरसिंह पतसंस्था. या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हळूहळू तिथं जाळं पसरत गेलो. मग तिथल्या महेश शिवारी असू देत, रूपराज असू देत, सर्वांनी हळूहळू मदत करत गेली. कारकले सर म्हणून आहेत, या सगळ्यांनी मदत केल्यामुळं हळूहळू आम्ही पुढे गेलो. आणि तिथं त्यावेळेसचे संदीप पाटील साहेब एसपी होते. मग संदीप पाटील साहेबांनी आम्हाला त्यावेळेस परमिशन दिली, राहुल खडे साहेबांनी त्याच्यात मदत केली. आणि पहिला प्रोग्राम असा केला की आम्ही जिथं नक्षलवाद्यांनी ज्यांना मारलंय अशा कुटुंबांना कोणीच मदत करत नव्हतं, आणि त्यांना जर मदत करायला गेलो तर नक्षलवादी त्या मदत करणाऱ्याला माणसाला मारायची, परत मारून टाकतात म्हणजे डायरेक्ट. मग आम्ही विचार केला तर ह्यांना कोण मदत करणार. मुलं शिक्षणासाठी 5-5 किलोमीटर चालत जात आहेत, पायात चप्पल नसती, सायकल नसती. रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांनी 50 सायकली, मी स्वतः माझ्या पैशांनी 50 सायकली, अशा 110 सायकली आम्ही स्वतः केल्या. त्या द्विवेदी सर म्हणून आहेत आमचे, त्यांनी काही 5 सायकली दिल्या. अशा 110 सायकली आम्ही तिथं डोनेट केल्या. आणि ह्या मुलांना पहिल्यांदा शाळेत 5-5 किलोमीटर जे चालायचे अनवाणी, त्यांना सायकली दिल्या, शूज दिले, कपडे दिले. म्हणजे खरंच आपल्याला सायकल मिळाली का, खरंच ती कुलूप आहे का, खरंच ती चैन आहे का, एवढ्या बारकाईने बघत होते. आणि विश्वास बसत नव्हता त्यांना की आपण अशा गोष्टी आपल्याला मिळाल्यात. आणि मला त्यावेळेस जाणवलं की अरे आपण ज्याला सहज दुर्लक्ष करतो, आपल्या इथं सायकल भंगारामध्ये आपण ठेवतो, त्या सायकलची तिथं किती किंमत आहे. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात आलं इथं काम करणं काळाची गरज आहे. मग नक्षलवाद्यांच्या मुलांसाठी म्हणजे जे आदिवासी गेलेत नक्षलवाद्यांच्या कारवाईत, त्या आदिवासींच्या मुलांसाठी पहिल्यांदा आम्ही कार्यक्रम केला. पण दुसरा कार्यक्रम आम्ही अग्निपंख म्हणून केला. अग्निपंख मध्ये शहीद फॅमिली, आत्मसमर्पित नक्षली आणि त्याच्यानंतर सर्वसामान्य माणसं ही कधीच एकत्र आली नव्हती. म्हणजे शहीद कुटुंब, आत्मसमर्पित नक्षली एकामेकांचे दुश्मन तसे बघायला गेले तरी पण हे कुठल्याही कार्यक्रमात एकत्र आले नव्हते. पण आम्ही त्या माध्यमातून अग्निपंख कार्यक्रम घेतला. आणि ह्या सगळ्यांना तिथं शिलाई मशीन पासून टीव्ही पर्यंत अशा कुटुंबांना तिथं केलं की नक्षलवादी कारवाईत जे गेले त्या शहीद फॅमिलींना गव्हर्नमेंट पैसे देत होती. त्यानंतर आत्मसमर्पण ज्यांनी केलंय अशा नक्षलवाद्यांनाही सरकारची तिथे योजना आहे, केस मागं घेऊन त्यांना पैसे आणि त्यांना भूखंड देते. पण पोलीस कारवाईत जे नक्षलवादी पोलिसांच्या स्वसंरक्षण करताना पोलीस कारवाईत जे नक्षलवादी गेलेत त्यांच्या कुटुंबांना, 46 कुटुंबांना आजपर्यंत तिथं कोणी मदत नव्हती केली. आणि नक्षलवादी त्यांच्या चळवळीसाठी जे नक्षलवादी गेले त्यांनाही त्यांनी मदत केली नव्हती. आणि तोच महत्वाचा धागा आम्ही पकडला. आणि माझ्या संकल्पना, डॉक्टर संदीप पाटील एसपी यांची संकल्पना, राहुल खाडे यांच्या बरोबर आम्ही तिथं तो कार्यक्रम घेतला. ह्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम पुण्यातल्या आदर्श मित्र मंडळ, गणेश मंडळाच्या माध्यमातून झालं. हे आयबीएन लोकमत पासून सर्व टीव्हीला दाखवलं की पुण्यातल्या गणेश मंडळ या लोकांना एकत्र आणलं जे पहिल्यांदाच आलेत एकत्र. आणि त्याच्या माध्यमातून ह्या 46 जणांना आम्ही जे पुनर्वसन केलं तो मेसेज खूप महत्वाचा होता, ज्यांनी त्या मेसेजमुळेच नक्षलवादी संघटनेत 2 ग्रुप पडले.
त्यानंतर आम्ही 2 व्हीलर अँब्युलन्स सुरू केल्या, तिथं शाळा ई लर्निंग सुरू केली, की तिथं शाळेत जसं आपल्या इथं विद्यार्थी शाळेत जास्त जात नाही आणि शिक्षक दररोज शाळेत असतात, तिकडं काय काय शिक्षक नसतात पण विद्यार्थी शाळेत असतात. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी आम्ही तिथं जे काम केलं ते खूप मोठी चर्चा झाली आणि त्याच्यातनं रिझल्ट चांगले यायला लागले. नक्षलवादी सरेंडर व्हायला लागले. मग आम्ही गांधी विचार, हिंसा काय, अहिंसा काय, नाही का, ह्या विषयाचे अभ्यासक्रम 3 महिने घेतले. त्याच्यात डॉक्टर अभिनव देशमुख साहेब, त्यानंतर डॉक्टर सागर कवडे, म्हणजे त्यावेळीचे सेकंड एसपी जे होते, म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये आलेले अभिनव देशमुख साहेब आणि त्याबरोबर सागर कवडे DYSP, ह्या दोघांनी खूप मोठी मदत केली. आणि ह्यांच्या माध्यमातून असे 56 नक्षलवादी जे होते, ज्यांच्या हातात AK-47 होते, ज्यांनी हजारो आदिवासी पोलीस मारले होते, ती लोक सरेंडर झाल्यानंतर हातातली AK-47 अभिनव देशमुख साहेबांकडे खाली ठेवली, डॉक्टर सागर कवडेंकडे खाली ठेवली आणि आमच्या बरोबर जॉईंटली गांधी विचारांची परीक्षा दिल्या. पण हे सगळं करताना कधी भीती नाही वाटली तुम्हाला? भीती तसं वातावरण निर्मिती झालीच नाही कधी? नाही, वातावरण निर्मिती झाली. काही तिथल्या लोकांच्या माध्यमातून आम्हाला निरोप पण आले, तुम्ही प्लीज आमच्याकडे येत नका जाऊ. इथं आल्यानंतर लोकांना समजतं, मग आम्हाला नक्षलवादी त्रास देतात, विचारतात, चौकशी करतात, तर थोडी काळजी घेत जा. तुम्ही पोलिसांवर काम नका करू, एक वेळ आमच्याबरोबर करा. पण मी विचार केला की पोलिसांबरोबर काम करणं काळाची गरज आहे, कारण विश्वास कमवताना सरकारवर त्यांचा विश्वास बसला पाहिजे आणि मुख्य प्रवाद आले पाहिजे. त्याच्यामुळे एखाद्या समाजसेवेचं क्रेडिट घेणं सोपं जातं. म्हणजे तुम्ही हातात झाडू घेतला तरी त्याचे फोटो काढून टाकलं तरी आपल्याला ते भारी वाटतं, क्रेडिट घेतलं तरी भारी वाटतं. पण तिथलं क्रेडिट घ्यायचं म्हणजे जीवाशी खेळ आहे तुमचा. त्याच्यामुळे आपल्याला तिथे काळजी घ्यावी लागते. पोलिसांचं जीवन खूप तिथलं अवघड आहे. महाराष्ट्र पोलिसांमधलं आपण जे पोलिसिंग बघतो आणि गरजेतलं पोलीस खूप मोठा फरक आहे. इथल्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस बाहेर असतात, गुन्हेगार लपलेले असतात. इथल्या पोलीस स्टेशनमध्ये कोणी जाऊ शकतं, तिथलं पोलीस स्टेशन तसे नाही. 56 मधल्या 33 पोलीस स्टेशन ही आपल्या पुणे शहरातल्या लाल माल आणि शनिवारवाड्यासारखे, की तिथं लहानपणी जो आपण पुस्तकात जागता पारा बघितलेला आहे, तो जागता पारा तिथं 24 तास पोलिसांना द्यावा लागतो. पोलिसांच्या जीवाशी खेळ आहे तिथं सगळा. पोलीस लाईनीत जायचं म्हटलं तरी पासवर्ड आहे, तेवढं तिथं विचार करावा लागतो पोलिसांना. कुठलाही अनोळखी माणूस आला तर पोलिसांना नीट चौकशी करावी लागते, कारण कुठलाही माणूस कदाचित नक्षलवादी असू शकतो आणि त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. म्हणून खूप काळजीपूर्वक पोलिसांना तिथं काम करताना, हे सगळं काम करताना पोलीस तिथं जन्म दाखल्यापासून ते लग्न लावल्यापर्यंत पोलीस, गडचिरोली पोलीस काम करत असतात. त्याच्यामुळे गडचिरोली पोलिसांचं काम खूप मोठं, छान, वेगळं आणि दिशादर्शक आहे. तुम्हाला दुबईला बोलवण्यात आलं होतं, तुम्ही रिप्रेझेंट करत होता आपल्या गणेश उत्सव, गणेश मंडळांना, त्याच्याबद्दल सांगितलेलं आवडेल मला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मी स्वतः कराटे खेळायचो, त्यावेळेस 7 देशात मी बेस्ट मॅनेजमेंटचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर माझी लहानपणी पण मला आवड होती, गेलो होतो. सेकंड ह्याच्यात माझं छावणी रिसॉर्ट आहे, त्याला पण लंडन पार्लमेंटमध्ये अवॉर्ड मिळालेलं आहे. त्यामुळं कुठं ना कुठं इंटरनॅशनल टच सारखा येत होता. पण हे सगळं करत असताना इंटरनॅशनल पुरस्कार मला मिळालेले आहेत, पण इंटरनॅशनल ह्याच्यावर जाऊन बोलण्याची संधी आणि गणेश मंडळाच्या माध्यमातून बोलण्याची संधी कधी नव्हती मिळाली. आणि ती दुबईच्या महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून तिथं त्यांनी मला बोलवलं, प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. त्यानंतर गणेश मंडळाचं काम सांगण्यासाठी त्यांनी आवर्जून बोलवलं होतं. गणेश मंडळाचं काम मला तिथं सर्वांसमोर सांगता आलं, शेअर करता आलं. आणि पुण्यातल्या गणेश मंडळ ह्या समाजसेवेच्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या गणेश मंडळांना आपण सहज नावं ठेवतो. गणेश मंडळ धांगडधिंगा करतात, गणेश मंडळ हे करतात, पण 364 दिवस जे समाजासाठी झटणारे गणेश मंडळ एक दिवस नाचत असताना त्यावेळेस ज्या गणेश मंडळाकडे नकळत आपण नावं ठेवण्याचं प्रमाण जास्त वाढले, तीच गणेश मंडळ 364 दिवस कसं काम करतात हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगण्याची संधी मिळाली. ह्याबद्दल मी दुबईतल्या सर्व मित्रांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कुर्मा घर प्रकार आहे, भयानक प्रकार आहे तो गडचिरोलीतला, तो जरा प्रेक्षकांना सांगा. स्त्रीला मासिक पाळी येते त्यावेळी तिथं 4 ते 5 दिवस हे ते गावापासून बाहेर, जेव्हा एक छोटीशी 5 बाय 5ची झोपडी असते की जिथं सारवलेलं नसतं, खाली माती असते, चिखल असतो पावसात, अशा ठिकाणी मासिक पाळीत आलेल्या स्त्रियांना तिथं ठेवतात, ज्याचा संपर्क तिथल्या कुटुंबाशी काहीच नसतो. दुसरं तिथं विंचू चावून, साप चावून काही महिला गेलेल्या आहेत. ह्या दुर्दैवी घटना घडत होत्या. सरकार त्याच्यासाठी प्रयत्न करत होती, पण प्रथा असल्यामुळे शक्यतो ती प्रथा मोडता येत नव्हती. मग तिथले काही स्थानिक शिक्षक, काही पोलीस यांच्या माध्यमातून आम्ही तिथं चर्चा केली, सगळ्यांशी एक केलं, 15-20 गावांशी संपर्क साधला. जवळजवळ 15-20 गावातनं आम्हाला नकार आला. नंतर मग अजून एका गावात आम्ही संपर्क साधला आणि ते म्हटले ठीक आहे साहेब, तुम्ही चांगलं काम करताय म्हणून करून घ्या.
पण आम्हाला पोलिसांवर काम नाही करायचं, नाही तर माझा परत त्रास होईल. म्हणून मग ठीक आहे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही. मग तिथं कुर्मा घर बांधताना काही पैसे कमी पडत होते. मग सेवा मित्र मंडळच्या शिरीष मोहितेंच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्त त्यांनी त्यावेळेस 1 लाख रुपये डोनेशन दिलं. त्यामुळं कुर्मा घर पुढे जायला मला स्वतःला मदत झाली. कुर्मा घर मध्ये जे काही पैसे लागले ते बाकीचे पैसे सगळे मी स्वतः टाकलेले त्याच्यात. आणि त्या माध्यमातून आम्ही काय केलं की सुरक्षित कुर्मा घर केलं. म्हणजे चळवळ जी होती, आदिवासी लोकांची जी श्रद्धा होती, त्यालाही कुठं बाधा आली नाही पाहिजे. आणि सरकारचा जो मेन उद्देश होता की महिला सुरक्षित राहायला पाहिजे, मग त्या झोपडपट्टींत काढून आम्ही त्या गावातनं ते घर थोडंसं अलीकडे आणलं, गावात आणलं. त्याच्यामुळे थोडीशी 500 मीटर तरी रेस जिंकली होती आम्ही ती. गावात आणल्यानंतर गावाच्या शेजारीच आम्ही ते कुर्मा घर सुरक्षितरित्या बांधून दिलं. भिंत प्रॉपर बांधलेल्या आहेत, लाईट तिथं आहे, फॅन तिथं आहे, पाणी तिथं आहे, सगळ्या गोष्टी तिथल्या अत्याधुनिक सुविधा तिथं आम्ही दिल्या, जेणेकरून तिथं महिला खाटांवर झोपतील. म्हणजे सापाचं, विंचूचं सगळ्याचं भय कमी. आणि ते चांगल्या पद्धतीने कुर्मा घर झालं. ते मॉडेल सक्सेस झाल्यामुळं आता तिथं लोकांची रिक्वायरमेंट यायला लागली की अजून सुरक्षित कुर्मा घर आपल्याला काय बांधता येईल का. हळूहळू गाव चेंज व्हायला लागले. आम्ही थोडं कमी पडतोय आर्थिक दृष्ट्या, म्हणून तो थोडासा प्रोजेक्ट थोडा स्लो चाललाय. पण सगळ्यात महत्वाचं की महिलांना सुरक्षित द्यायचं. जे आज आपण महिलांना 50% आरक्षण देतोय, पण त्याच महिलांना सुरक्षितता आपण देऊ शकत नाही. आणि गावासारख्या ठिकाणी हे दुर्लक्षित होतं. त्या ठिकाणी आदर्श मित्र मंडळ आणि तिथल्या शाळा, तिथले शिक्षक आणि पडद्या पाठीमागनं ज्या पोलिसांनी मदत केली, त्या सर्वांचं मनापासून ह्या बाबतीत पण आभार मानतो. आणि एक चांगलं एक प्रोजेक्ट आणि एक चळवळीला आपण पाठिंबा देऊ शकलो. आदर्श मित्र मंडळ तुमचं नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट करताय, त्याच्याबद्दल काय सांगाल का? आता लेटेस्ट काय करताय? कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात खूप चेंजेस होत चाललेत आणि तरुण पिढीला हे चेंजेस माहित नाहीयेत. आणि काळाच्या ह्याच्यात आपल्याला अपडेट ठेवणं आणि स्वतःला अपग्रेड करणं ही काळाची गरज आहे. मग नवीन नॉलेज काय आहे, मोबाईल मधले काय चेंजेस आलेत, वेगवेगळे चेंजेस काय आलेत, म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीने आपल्याला वापरायचं का आपण टेक्नॉलॉजीचं वापरायचं. म्हणजे एआय मुळे कित्येक जॉब जाणार आहे ते कोणाला लक्षात येत नाहीये. पण तेच ज्यावेळी जॉब जात असतील त्यावेळी नवीन जॉब पण क्रिएट होणार आहेत. काही लायब्ररी पण महाराष्ट्रात नाहीये आजपर्यंत. पहिली आपली लायब्ररी पर्वतीमध्ये आणि सेकंड गडचिरोली पोलिसांबरोबर आहे. जागतिक पातळीवर आता सक्सेस झालेले बिझनेस आहेत, पण जगात जे बिझनेस आहेत ते भारतात अजून आलेले नाहीयेत. आणि भारतात काही बिझनेस आलेत पण ते महाराष्ट्रात अजून आलेले नाहीयेत. त्याच्यामुळे बाकीची राज्य, बाकीचे तरुण पुढे चाललेला आहे आणि आपला तरुण जास्त जास्त राजकारणात ह्याच्यात त्याच्यात अडकत चाललेला आहे. किंवा काही जणांना तर रस्ता शोधायचा असतो पण त्यांना समजत नसतं की हा रस्ता आहे. मग तो रस्ता दाखवायचं कुठलं काम, तर मग आदर्श मित्र मंडळाच्या माध्यमातून न्यू स्टार्टअपवर आम्ही फोकस केला. भविष्यात जे जग बदलणार त्याच्यावर आदर्श मित्र मंडळ स्वतःला अपडेट ठेवतं आणि अपग्रेड करून काम करत असतं. सामाजिक क्षेत्रामध्ये तर अग्रेसर आहातच तुम्ही, पण मग तुमची आर्थिक बाजू पण तेवढी जमेची आहे किंवा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सुद्धा छान प्रगती करताय, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? मी लहानपणापासून म्हणजे 5वी पासून मी 10 बाय 10च्या रूम मध्ये राहायचो. आई वडील, मामा हे माझे हिरो होते. नंतर सामाजिक याच्यात तायडे साहेब, मुकुंददादा, शिरीष भाऊ हे माझे ऍक्च्युली सामाजिक क्षेत्रातले हिरो. हे सगळं करत असताना मी बघितलं की पैसा कमवणं ही काळाची गरज आहे. दुसरं सामाजिक काम केलं तर लोक वेड्यात काढतील आणि आपलं घर सांभाळता येत नाही आणि दुसऱ्याची घरं सांभाळणं किंवा दुसऱ्याच्या घरांना देशात येणं ह्याच्यासारखा मूर्खपणा नाही. म्हणून मी विचार केला आणि लहानपणापासून मला तशी बिझनेसमध्ये आवडच होती. मी लहानपणी टिकल्या विकल्या, राखी विकलेली. म्हणजे हे सगळं करत असताना 8वी 10वी मध्ये मी बेकरीमध्ये थांबायचो माझ्या मामांच्या. म्हणजे संघर्षमय. हो, मी वडिलांबरोबर लिंबाच्या गाळ्यावर जायचो. लिंब व्यवसाय आमचा, वडिलांचा लिंबाचा व्यवसाय. हातावर लिंब विकणारे माझे वडील खरे हिरो होते. 10वी ते ग्रॅज्युएट पर्यंत मी कराटेचे क्लास घ्यायचो आणि त्याचबरोबर 10वी ते ग्रॅज्युएट पर्यंत मी रसाच्या गुरात माझ्या मोठ्या मामांच्या इथे काम करायचो. तर तिथं असल्यामुळे माझा जनसंपर्क वाढत होता. कराटेमुळे मी नॅशनल इंटरनॅशनलला खेळल्यामुळे माझा महाराष्ट्रात बऱ्यापैकी चांगला संपर्क होता. नॅशनल इंटरनॅशनल टुर्नामेंट मी विनर आहे. त्यामुळे त्यावेळेस लहानपणापासून मी मेडल घ्यायची मला सवयच होती. गोल्ड मेडल आहे ते मला मिळालेलं राज्यस्तरीय, नॅशनल, इंटरनॅशनल हे होतं. पण आर्थिक बाजू कुठेतरी कमी पडत होती आणि त्याच वेळेस मला सिटी बँकेतनं जॉब आला आणि मग एक सिटी बँकेत पण त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा चांगलं प्रामाणिक काम करतो, ह्याच्याकडे महाराष्ट्रात नेटवर्क आहे. तर वेळेचं महत्व तर तुम्हाला समजलं पाहिजे, पण त्या वेळेच्या महत्वावर प्रायोरिटी कुठं देता आली पाहिजे, कुठल्या ठिकाणी दिली पाहिजे, मग त्या काळाप्रमाणे कुठं किंवा फ्युचर बघून दिली पाहिजे. म्हणून प्रायोरिटी मॅनेजमेंट आणि थॉट मॅनेजमेंट, विचारांची पण मॅनेजमेंट असली पाहिजे. त्याच्यावर जास्त आम्ही काम, म्हणजे मी स्वतः व्यक्तिगतरित्या काम केलं. चांगला संपर्काचा फायदा करून घेतला आणि आज माझ्याकडे 94 कंपन्या आहेत
की ICICI, HDFC, टाटा, बजाज माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर आहेत आणि 450 मुलं तिथं काम करतात. सचिन, गणेश, विजय या सगळ्यांनी भरपूर जणांनी मदत केली, त्याच्यामुळे हे साम्राज्य उभं राहिलं. पण हे करत असताना मग अजय बसवेकर रासकोंडेच्या माध्यमातून मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये घुसलो. मग त्या स्कीम मधनं जो पैसा आला त्याच्यात चांगलं रिसॉर्ट बांधू जे वेगळं असेल. हजारो हॉटेल लोक बांधतात, पण आता चान्स आला होता, पैसा होता आणि मग छावणी नावाचं एक रिसॉर्ट तुषार शेटे म्हणून जे आर्किटेक्ट आहेत, स्नेहल मॅडम म्हणून आर्किटेक्ट आणि अजित इंगोले यांच्या ह्याच्यातनं केला. शेअर माझा स्वतःचा व्यक्तिगत 62% त्या विषयात आहे. पण आम्ही चौघांनी मिळून एक विचार केला की चला समाजाला वेगळं दिशा देणारं काही रिसॉर्ट करता येईल का, आणि एक ब्युटिक रिसॉर्ट आम्ही केलं ज्याला आज लंडन पार्लमेंटमध्ये अवॉर्ड आहे. त्याचं म्हणजे रिसॉर्ट खूप असतात, पण हे थीम रिसॉर्ट आहे. ह्या थीम मध्ये असं आहे की इसवी सन 1600 मध्ये राजे महाराजांचं एक लाईफस्टाईल होतं. छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यांवर असायचे किंवा काही किल्लेदार किल्ल्यांवर असायचे, पण किल्ल्याच्या खाली एक वेगळं लाईफस्टाईल असायचं. मग ते लाईफस्टाईल कसं असेल, मग त्यावेळी छावण्या कशा पडायचे, पडाव कसे पडायचे, मग त्यावेळी व्यापारी छावण्या कशा असायच्या, सगळ्याच गोष्टी किल्लेदारांकडे जायच्या नाही, मग व्यापार खाली व्हायचा. त्यानंतर सरदार लोकांची सल्ला मसलत खाली व्हायची, सरदारच्या छावण्या असायच्या. मग हे सगळं त्या काळात कसं असेल, मग त्या काळातलं सिसम, त्या काळातलं हिमरू कापड, या सगळ्याचा मी स्वतः मॅडमनी आम्ही सगळ्यांनी अभ्यास केला आणि त्याच्यातनं एक गड किल्ल्यांच्या बरोबर पायथ्याला ओरिजिनल ह्याच्यात त्या काळात तसं जावं म्हणून त्या काळात एक इतिहासात जगण्याचा अविस्मरणीय अनुभव कसा लोकांना देता येईल, इतिहासाच्या पाऊलखुणा कशा देता येईल, मोटिवेट करणारा इतिहास कसा सांगता येईल, ह्या माध्यमातून आम्ही तिथं त्या काळातलं सगळं साहित्य घेऊन त्या काळातला 450 वर्षापूर्वीच्या काही अँटिक पीस आहेत तिथं, ते सगळं करून तिथं उभं केलंय. आणि हे सगळं लोकांना आवडलं, कुठेही जाहिरात न करता आज लंडन पर्यंत त्याची दखल घेतल्या गेली आणि लंडन पार्लमेंटमध्ये छावणी रिसॉर्टला अवॉर्ड पण मिळालेला आहे. पण गडचिरोली सारखं वर्ल्ड रेकॉर्डचं पण अवॉर्ड मला वाटतं आपण बोलण्याच्या ओघात राहिलं की गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो, तो हिंसेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गडचिरोली जिल्हा म्हटलं की पोस्टिंग नको म्हणतात, पण ह्या गडचिरोली जिल्ह्याला वेगळं नाव काय देता येईल का, तर नाव बदलायचं सोपं नसतं जिल्ह्याचं आहे का, पण या मुलांमध्ये आपण काहीतरी एक इतिहास निर्माण करू शकतो. म्हणून डॉक्टर सागर कवडे साहेब DYSP, त्यानंतर डॉक्टर अभिनव देशमुख साहेब, संतोष मंतवाळ सारखे पोलीस, आम्ही 273-74 शाळेत फिरलो आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा कन्सेप्ट समजून सांगितला. अहिंसेचा संदेश देणारा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ह्या मंडळाच्या नावावर आहे, गडचिरोली पोलिसांच्या नावावर आहे, माझ्या व्यक्तिगत नावावर आहे. आणि हा खूप मोठा संदेश गेला की पुण्यातलं एक गणेश मंडळ जागतिक लेवलला ह्या पद्धतीचं काम करू शकतं. गडचिरोली जिल्ह्याचं नाव जागतिक लेवलला नेण्याचं काम आज आदर्श मित्र मंडळ गणपतीच्या कृपेने झालं. तुम्ही 72 गावांमध्ये लाईट नेलेले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? विषय असा होता की गडचिरोली जिल्ह्यात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशी काही गावं होती की जिथे लाईटच नव्हती. मला थोडं आश्चर्य वाटलं. मग मी गेलो, काही गावात गेलो तर खरंच लाईट नव्हती. म्हणजे तिथं जंगल 65% जंगल आहे, जंगलाच्या ह्याच्यात एक तर लाईट नेता येत नाही आणि नेली तरी नक्षलवादी तिथं लाईट तोडून टाकतात. मग ह्या लोकांना लाईटच नाही, 72 वर्ष झालं. मग हे लोकांना लाईट हा प्रकारच माहित नाही. मला थोडं आश्चर्य वाटलं, महाराष्ट्रातला एक भाग आहे जिथे लाईट माहितीच नाहीये. मग तिथल्या ग्रामस्थांनी मदत केली, तिथल्या काही जवळच्या मित्रांनी मदत केली. मी 72 गावांची लिस्ट काढली, तिथल्या ज्यांनी काम केलं त्या लोकांनी 5-5 किलोमीटर खांद्यावर सोलर लाईट नेलेले आहेत. लाईट बघण्यासाठी तिथं घरात आम्ही ज्यावेळेस काही ठिकाणी आम्ही सोलर कंदील दिले होते, त्या तासन तास बघत बसायचे. हे आश्चर्य होतं आमच्यासाठी. असं पहिल्या 5 गावात ज्यावेळेस दिलं त्यावेळेस अजून हुरूप आला आणि 5 गावातनं हे करता करता आम्ही 72 गावात आम्ही लाईट नेली. आमच्या मंडळाच्या माझ्या स्वतःच्या पैशातनं मी 62 गावात लाईट नेली आणि 10 गावात जवळजवळ माझ्या मित्रांनी त्यांच्या ह्याच्यासाठी लाईट दिली. पण हे सगळं करत असताना 72 गावात जे माझे मित्र, नातेवाईक किंवा मंडळाचे कार्यकर्ते एक्सपायर झाले होते किंवा अजून इतर मंडळाचे चांगलं काम करणारे एक्सपायर झाले होते, अशा 72 लोकांच्या नावाने लाईट येते. मनापासून तुमचं मी आभार आणि ऋण व्यक्त करतो, कारण आदर्श मित्र मंडळाच्या चांगल्या विषयांना तुम्ही एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. लोकांपर्यंत मेसेज जाईल, तरुण मुलांना दिशादर्शक मेसेज जाईल, असा एक विचार, प्रामाणिक विचार मी ह्या माध्यमातून करताना तुम्ही त्याला संधी दिली, त्याबद्दल मनापासून तुमचं पहिल्यांदा आभार मानतो. तुम्ही फार मोठी कामं करताय आणि त्याच्यामध्ये हा माझा एक खारीचा वाटा आहे असं मी समजते. थँक्यू.